तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आर्णी तालुक्यातील दहिली गावाजवळ अडाण नदीवरील पुलावरून एर्टिगा कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना गुरुवार 30 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। या दुर्घटनेत लोणी येथील अविनाश नामदेवराव खंदारे वय 40 वर्षे यांची बचाव पथकाने सुखरूप सुटका केली असून कारमधील इतर प्रवाशांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। मुसळधार पावसामुळे अडाण नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती। अशा पूर परिस्थितीत पूल ओलांडत असताना एर्टिगा कार वेगवान पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे। घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस, महसूल प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोध आणि बचाव कार्य सुरू केलं। पुराचा वेग लक्षात घेता शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे। दरम्यान सामाजिक माध्यमांवर कारमध्ये अविनाश खंदारे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि 2 मुली असल्याचे संदेश प्रसारित होत आहेत। मात्र कारमध्ये नेमके किती जण प्रवास करत होते याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे। प्रशासनाने नागरिकांना अफवांवर किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून अधिकृत माहिती उपलब्ध होताच ती जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। MCN न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर, यवतमाळ।